9,900चे 9% बरोबर किती? 9,900चे 9%. 9,900चे काढून टाकायचं. 9% 100. 2 शून्य गेली. 99 गुणिले 9. 99 81ला 1. 8 8 99 81 आणि 8 89. 891. पर्याय पहिला. 400 ग्रॅम हे 2 किलोग्रॅमचे किती टक्के आहेत? बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. आणि म्हणून 2 किलोग्रॅम बरोबर 2000 ग्रॅम. आता आपल्याला विचारलं आहे 400 ग्रॅम हे 2 किलोग्रॅमचे किती टक्के? म्हणजेच 2000चे किती टक्के बरोबर 400. म्हणजेच आपल्याला काय विचारलं आहे? तर 2000 ग्रॅमचे किती टक्के बरोबर 400 ग्रॅम. आता हे किती टक्के त्याच्याऐवजी आपण x मानूयात. म्हणजे आलं 2000 गुणिले x% बरोबर 400. म्हणजे 2000 गुणिले x/100 बरोबर 400. आणि म्हणून x बरोबर 400 गुणिले 100 भागिले 2000. म्हणजे या ठिकाणी ही 2 शून्य घालूयात. हे शून्य गेलं म्हणजे राहिलं 40/2 आणि म्हणजे झालं 20. म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 20%. 50चे 50% बरोबर किती? आपल्याला काढायचं आहे 50चे 50%. चे काढून टाकायचं. त्याच्याऐवजी लिहायचं गुणिलेचं चिन्ह. आणि 50% म्हणजे 50/100 म्हणजे झालं या ठिकाणी 50 दुणे 100 आणि 2 इकडे भाग घालवला 50ला की आलं 25. किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनंही भागाकार करू शकता. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. 0.067 बरोबर किती टक्के? आता 0.067 बरोबर 67 म्हणजे 67 छेद किती घरानंतर दशांश चिन्ह? 1 2 3 आणि म्हणून एकावर आले 3 शून्य. म्हणजे 67/1000 आलं. आता 67 1000ची मी फोड करते आणि त्याच्याऐवजी लिहिते 100 गुणिले 10. आता हे 10 आपण काढूयात. म्हणजे 67 जे आहे त्याच्याऐवजी झालं 6.7 6.7 छेद 100 आणि 6.7/100 म्हणजेच 6.7% म्हणजेच पर्याय क्रमांक 4. बघा, ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती? आता 68% गुण मिळाले याचा अर्थ काय? 100 पैकी 68 म्हणजे 68%. म्हणजे जर परीक्षा 100 गुणांची झाली असेल तर त्याला 68 मार्क मिळाले. म्हणजे 100 गुणांची परीक्षा असताना त्याला 68 गुण मिळाले. तर 510 जर गुण मिळाले असतील 510 गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती? हे कसं सोडवायचं? तर 510 गुणिले 100 छेद 68.
आता हे 17च्या पाड्यात आहेत. 17 त्रिक 51, 17 शून्य शून्य, 17 चौक 68, 4 एके 4, 25 चौक 100 किंवा 4 दुणे 8, 2 उरले, 4 25 म्हणजे काय आलं 30 गुणिले 25, 25 शून्य शून्य, 25 त्रिक 75, 750 म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. पहिला मराठीत 75 पैकी 60 गुण मिळालेत, गणितात 60 पैकी 36 गुण मिळालेत, विज्ञानात 50 पैकी 30 गुण मिळालेत आणि इंग्रजीमध्ये 100 पैकी 75 गुण मिळालेत. तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले? आता या ठिकाणी प्रत्येक विषय जर पाहिला तर कितीपैकी गुण मिळालेत हे वेगवेगळे आहेत. म्हणजे मराठीत 75 पैकी मिळालेत, गणितात 40 पैकी आहेत, विज्ञान 50 पैकी आहे आणि इंग्रजीत 100 पैकी आहेत. आता अगोदर आपण लिहून घेऊ. या ठिकाणी मी या ठिकाणी मराठी लिहिते आणि मराठीमध्ये 75 पैकी 60 गुण मिळालेत म्हणजे 60/75 याचा अर्थ 75 पैकी 60. त्यानंतर गणित विषय घेऊयात आपण. आता गणितामध्ये किती मिळाले? 40 पैकी 36, 40 खाली लिहिते, 40 पैकी 36. त्यानंतर विज्ञान आहे. आता विज्ञानात किती मिळाले? 50 पैकी 30, 50 पैकी 30. आणि इंग्रजीचा जो पेपर आहे तो 100 मार्काचा झाला म्हणजे त्याच्यात 100 पैकी मिळालेत 75. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता काय करून घ्यावं लागणार आहे तर अगोदर सगळ्यांचा जो छेद आहे तो आपण अगोदर समान करून घेऊ. समान करून घेण्यासाठी मी या ठिकाणी 100 गुणते आणि 100 भागते. म्हणजे काय आलं बघा, 25च्या पाड्यात आहेत. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3नी 60ला भाग जातोय, 3 दोणी 6, 3 शून्य शून्य म्हणजे आले 20 चौक 80, 80/100. आता गणितात पण आपण करूयात 100 गुणिले 100 भागिले 100. आता या ठिकाणी बघा 10 चौक 40, 10 10 100 आणि 4 एके 4, 4 9 36 म्हणजे इथे आले 90/100. आता या ठिकाणी 50 आहे, याचा छेद आपल्याला 100 करता येईल. याला 2 गुणते, याला 2 गुणते म्हणजे आले 50 दुणे 100 आणि 30 दुणे 60. आता इथे आहेतच 75/100. याचा अर्थ काय तर मराठीमध्ये 80% गुण मिळाले, गणितामध्ये 90% गुण मिळाले, विज्ञानामध्ये 60% गुण मिळाले आणि इंग्रजीमध्ये 75% गुण मिळाले. आपल्याला विचारले सर्वात जास्त गुण कशात मिळाले, म्हणजे सर्वात जास्त गुण कुठल्या विषयात मिळाले तर गणित म्हणजे पर्याय दुसरा या ठिकाणी बरोबर आहे. शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिली. जर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिली असतील तर शबनमजवळ एकूण किती चॉकलेट होती? म्हणजे शबनमनं तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट हे जोसेफला दिली आहेत आणि तिनं 30 चॉकलेट जर दिली असतील तर शबनमजवळ एकूण किती चॉकलेट होती हे आपल्याला काढायचं आहे. मग आता बघा याचा अर्थ काय, कितीचा 15% म्हणजे 30. आता 15नी जर आपण खालच्या पर्यायाला गुणून पाहिलं 15 9 35 असे नाही आहेत, 15 आणि 15 225 नाही आहेत, 15 सक्के 90 नाही आहेत, पण या 15 दुणे 30 येते. याचा अर्थ पर्याय चौथा हा आपला बरोबर आहे. पण आता हे सोडवायचं कसं ते पाहूयात. आता तर कितीचे 15%, कितीचे 15% बरोबर 30. आता जे कितीचे आहे त्याच्याऐवजी मी इथं x लिहिते आणि मग लिहिते xचे 15% बरोबर 30. म्हणजे xचे नेहमी काढायचं निघून लिहायचं. 15% म्हणजे 15/100 बरोबर 30. पण बघा x बरोबर 30, 100 आहे तिकडे अंशस्थानी गेले आणि 15 अंशस्थानी आहेत ते छेदस्थानी गेले म्हणजे 15/100 होतं, त्याच्याऐवजी झालं 100/15.
आता 15 एके 15, 15 दुणे 30 आणि 2ने 100ला गुणलं की आलं 200. म्हणजे तिच्याजवळ 200 चॉकलेट एकूण होती. म्हणजे पर्याय चौथा बरोबर आहे. एका सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक उपस्थित होत्या. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, सभेला जर 100% भागधारक उपस्थित असतील तर त्यापैकी किती पुरुष भागधारक उपस्थित होते. म्हणजे आपल्याला पुरुष भागधारक उपस्थित होते ते काढायचे. मग आता या ठिकाणी बघा, 35% स्त्रिया या उपस्थित होत्या. म्हणजे उपस्थित स्त्रिया बरोबर 35%. म्हणजे उरलेले काय असणार पुरुष. म्हणजे पुरुष किती येणार तर 100 वजा 35. आणि या दोघांची आपण वजाबाकी केली तर ती वजाबाकी येणार आहे 65. पण आपल्याला शेकडा पुरुष काढायचे. आता एकूण सभासदांची जी संख्या आहे ती आहे 2240. आणि मग पुरुषांचं शेकडा प्रमाण, उपस्थित पुरुषांचं शेकडा प्रमाण काय येणार आहे तर 2240 गुणिले 65/100. शेकडा 65 आहे, 65/100 आहे. आता पहिल्यांदा 1 शून्य घालूया. 5 दुणे 10, 5 एके 5, 1 हातच्या उरला, 5 त्रिक 15. पुन्हा 2 भाग घालू, 2 एक्के 2, 2 एक्के 2, 2 दुणे 4. म्हणजे काय आलं 112 गुणिले 13. आता 13 आपण गुणूयात. 13 दुणे 26ला 6, हातच्या आले 2, 13 एक 13 आणि 2 15ला 5, हातच्याला 1, 13 एक 13 आणि 1 14. म्हणजे उत्तर आलं 1456. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. एका शाळेत 100पैकी 45 मुली आहेत तर त्या शाळेतील मुलांचे शेकडा प्रमाण किती. बघा आता 100पैकी 45 मुली आहेत. मग आता आपण लिहूयात. एकूण विद्यार्थी आहेत 100 आणि त्यापैकी 45 या मुली आहेत. म्हणजेच शेकडा मुली किती असणार आहेत 100पैकी 45 आहेत. म्हणजेच मुलींचं शेकडा प्रमाण आहे 45%. कारण 45/100 बरोबर 45%. आता उरलेले जे असणार आहेत ती मुलं असणार आहेत. कारण 45 100पैकी मुली आहेत. म्हणजे उरलेली मुलं ती कशी काढणार आपण तर 100 वजा 45. मग आता 100मधून 45 गेले की उरले 55. म्हणजे 55 ही मुलं आहेत. परंतु आपल्याला काय विचारले आहे तर शेकडा प्रमाण विचारले. आणि मग मुलांचं शेकडा प्रमाण काय येणार तर 55/100. कारण एकूण 100 आहे. एकूण जे असेल ते नेहमी छेदस्थानी घ्यायचं असतं. म्हणजे झालं 55%. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. तर पुढील उदाहरण. अमरला 700 गुणांपैकी 504 गुण मिळाले तर शेकडा गुण किती. आता 700पैकी 504 गुण मिळाले म्हणजे परीक्षा 700 मार्कांची झाली. तर आपल्याला काय काढायचं आहे 100पैकी किती. 700ला जर 504 तर 100ला किती. मग आता आपण हे कसं करणार बघा. 504 छेदस्थानी येणार 700. कारण एकूण मार्काची परीक्षा आहे 700. त्यामुळे 700 हे छेदस्थानी आणि गुणिले 100. 2 शून्य गेली, 7नं भागूयात आता. बघा 7 7 49, 1 उरला, 7 दुणे 14. म्हणजे किती गुण मिळाले शेकडा 72%.
म्हणजेच पर्याय दुसरा. पुढचं उदाहरण, 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10पेक्षा कितीने लहान किंवा कितीने मोठा आहे. आता पहिल्यांदा आपण 100चा शेकडा 5 काढूयात. आता 100चा शेकडा 5 म्हणजे काय येणार, तर 100 गुणिले 5/100. म्हणजे 100ला 100 गेले की उरले 5. म्हणजे 100चा शेकडा 5 किती आला, 5. आता 10चा शेकडा 10 काढूयात. मग आता 10चा शेकडा 10 बरोबर 10चा काढून टाकायचं, गुणिले लिहायचं 10/100. आता या ठिकाणी काय येणार आहे, 10×10 100, 100/100 1. म्हणजे 100चा शेकडा 5 आला, 10चा शेकडा 1 आला. म्हणजेच 5 - 1 बरोबर 4. म्हणजेच कसं आहे, 4ने मोठा. 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10पेक्षा 4ने मोठा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी बरोबर आहे. पुढील उदाहरण, एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात, तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत असं विचारलं आहे आपल्याला. बघा, प्रथम आपण सूर्यनमस्कार घालणारे विद्यार्थी किती आहेत, तर सूर्यनमस्कार घालणारे विद्यार्थी आहेत 70%. मग उरलेले असणार आहेत ते न घालणारे. मग सूर्यनमस्कार न घालणारे विद्यार्थी किती, 100 - 70 बरोबर किती आले, 30%. मग आता एकूण विद्यार्थी किती आहेत, तर एकूण विद्यार्थी आहेत 2300. एकूण विद्यार्थी बरोबर 2300. मग सूर्यनमस्कार न घालणारे विद्यार्थी, आपल्याला काय काढायचं आहे, सूर्यनमस्कार न घालणारे विद्यार्थी काढायचे. मग सूर्यनमस्कार न घालणारे विद्यार्थी आपण कसे काढणार, तर एकूण विद्यार्थी आहे 2300 आणि 30% आपल्याला काढायचं आहे. म्हणजे येणार 2300 गुणिले 30%. मग बघा, आता इथं 23चे आपण 2 शून्य आणि खालचे 2 शून्य घालू. म्हणजे काय उरलं, 23 गुणिले 30. 1 शून्य अगोदर मांडून घेऊ, 3ने गुणू, 3 त्रिक 9, 3 दुणे 6, 690. म्हणजे पर्याय दुसरा बरोबर आहे. पुढील उदाहरण, 60चे 25% वजा 75चे 10% बरोबर किती. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण 60चे 25% काढू. मग 60चे 25% बरोबर 60 गुणिले 25/100. आता बघा, या ठिकाणी 25 चोक 100 आणि 4ने 60ला भाग घालूयात. आपल्याला माहिती आहे 15 चोक 60. म्हणजे 4ने 60ला भाग घालवला की किती आलं, 15. आता आपण काढूयात 75चे 10%. मग काय येणार, 75चे 10% बरोबर 75 काढून टाकायचं, गुणिले चिन्ह 10/100. आता 10×10 आणि म्हणजे आलं 75/10 आलं. आणि 75/10 म्हणजेच काय, 7.5. पण आता आपल्याला काय विचारलं आहे, तर 60चे 25% वजा 75चे 10%. म्हणजेच काय येणार, 15 वजा 7.5. आणि 15मधून 7.5 वजा केले की येणार 7.5. म्हणजे पर्याय दुसरा. बघा, आता पुढचं उदाहरण, 50चे 50% भागिले 25चे 25% बरोबर किती. आता आपण लिहूयात 50चे 50% भागिले 25चे 25%. आपल्याला माहिती आहे चे काढायचं आणि काय लिहायचं, गुणाकाराचं चिन्ह. मग आता काय आलं, 50 गुणिले 50/100 भागिले 25 गुणिले 25
छेद 100. आता 50ने इथं 100ला भाग जातोय. 50 एके 50, 50 दुणे 100, 2नी 50ला भाग जातोय. 25 दुणे 50, म्हणजे 50चे 50% किती आले? 25 भागिले. आता इकडं 25 चोक 100 म्हणजे काय आलं? 25/4. आता या ठिकाणी 25 भागिले 25/4 आहे, म्हणजे येणार 25 गुणिले 4/25. भागिलेचं आपण उलटून गुणिले केलं म्हणजे अंशछेद रूप बदललं. 25ला 25 गेले, उरले 4, म्हणजे पर्याय चौथा. आता पुढील उदाहरण बघा. 12.5चा शेकडा 50 म्हणजे किती? आता पहिल्यांदा आपण 12.5चा शेकडा 50 कसा काढायचा ते पाहूया. आता 12.5चा शेकडा 50. आता 12.5 म्हणजे काय? तर 12.5. 12.5 म्हणजे 12.5. मग आपण लिहूयात 12.5 गुणिले 50/100. चा काढून टाकणार आहे, म्हणजे 50/100. आता 50ने 100ला भाग जातोय. 50 एके 50 आणि 50 दुणे 100, म्हणजे काय आलं? 12.5 गुणिले 1/2, म्हणजे छेदस्थानी मी 2 घेते. आता 2नी भाग घालूयात आपण. 2×12, दशांश चिन्हाच्या जागेवर दशांश चिन्ह. 2 दुणे 4, 5तून 4 गेले की 1 उरणार आणि 2×5 10, म्हणजे आलं 6.25. म्हणजेच काय आलं बघा? 6.25. आता 6.25 कसे आले? तर 6.25 म्हणजेच 6.25/100 आणि 25/100 म्हणजेच 1/4 म्हणजेच पावभाग आणि म्हणजेच आलं 6.25.